पोलीस नाईक निखिल रणदिवे यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? काल दुपारपासून ते बेपत्ता आहेत. जाण्यापूर्वी ते घरी होते अशी माहिती पोलीस देत आहेत. त्यावेळी काही चर्चा घरात झाली होती? काहीच नाही, ते फक्त म्हणले की मला त्रास होतोय, मला खूप टेन्शन आलेलं आहे आणि तसेच निघून गेलेले आहेत बाहेर. काय त्रास होत होता त्यांना? त्रास म्हणजे पोलीस स्टेशनचा त्रास होत होता, मानसिक त्रास होत होता त्यांना. तुम्ही शेवटी त्यांच्या पत्नी आहात, तुमच्या बरोबर त्यांचं काहीतरी बोलणं वर्षभरात झालं? त्यांचं त्यांना त्रासच होत होता, ते काहीच नाही बोलणं झालं त्यांचं. बरं. काय नेमका त्रास होत होता? तुमची आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, तुमचं डिव्हाइस पिन तुम्ही भेटलात, काय बोलणं काय झालं त्यांच्या बरोबर? काय नाही, ते म्हणले मग आमचे शोध चालू आहे, बघू आता कुठपर्यंत शोध चालू आहे, ते आणून देतील तेव्हा मग आम्ही जाऊ आमच्या माणसाला घेऊन. मग कालपासून तुम्ही नातेवाईकांशी काही संपर्क साधला का? कुठे आहे त्याचा काय तपास घेण्याचा प्रयत्न केला? सगळ्यांचे साधर काहीच नाही, कुठंच नाहीये. भरपूर शोधले आम्ही, भरपूर कॉल केलेले त्यांना, भरपूर जणांना कॉल केलेले, कुठंच नाहीयेत ते. आता पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती त्यांनी आरोप केले की 1 वर्ष झालं ते मला त्रास देत आहेत. तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, शेवटी पती हा बायकोजवळ व्यक्त होतो, किती टेन्शन असलं तरी. हे वर्षभरात काय असं वेगळं बोलणं झालं होतं का, की काय त्रास होतोय? ते नेमकं डिप्रेशन मध्ये होते, कारण बायको त्याला विचारण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? केला होता, ते काहीच नाही बोलले, फक्त एवढंच की मला त्रास होतोय, एवढंच बस. कोणापासून त्रास होतोय म्हणून सांगायचे? कारण त्यांच्या सुसाईड नोट मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचा उल्लेख आहे. इतर काही त्रासाबद्दल बोलले का? त्रास होतोय त्यांना, त्यांच्यामुळे त्रास होतोय. बदली संदर्भात काय तुमची मागणी होती? बदली वर्ष झालं बदली झालेली, त्यांची फॅमिली आणून त्यांनी शिक्रापूरला ठेवली. तुम्ही किती दिवस राहत होता शिक्रापूरला ना अगोदर कुठे होता? 3 महिने झालं माझ्या पोराची लुस्कान झाली इथं राहून. मग नंतर आम्ही शिक्रापूरला गेलेलो आहे, अपडाऊन करते शिक्रापूरवरनं केडगाववर. मग काय नाही, फक्त आम्हाला माणूस आणून द्या, आम्हाला बस झालं. तर आपण बघतोय की या ठिकाणी यवत पोलीस ठाण्यामध्ये रणदिवे फॅमिली जी आहे ते आता आलेली आहे. काल दुपारपासून निखिल रणदिवे यांचा शोध लागत नाहीये. पोलिसांची 4 पथकं त्यांचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत मिळून आलेले नाहीत. रणदिवे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती जो पोस्ट ठेवली, जो मजकूर ठेवला, तो मजकूर पोलीस दलात एकूणच खळबळ माजवून देणार आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, यवत, दौंड.